इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ 5वा, वारे, स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. हवा प्रसरण पावले की डॅश. पर्याय घन होते, नाहीशी होते, विरळ होते, दमट होते. तर याचं उत्तर असेल ई, विरळ होते. हवा प्रसरण पावले की विरळ होते. 2. वारे हवेच्या जास्त दाबाकडून डॅश. पर्याय अ, आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात. आ, थंड हवेच्या दाबाकडे वाहतात. ई, हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. ई, आहे तेथेच राहतात. तर याचं उत्तर असेल ई, हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. 3. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे डॅश. दक्षिणेकडे वळतात, पूर्वेकडे वळतात, पश्चिमेकडे वळतात, उत्तरेकडे वळतात. तर याचं उत्तर असेल ई, पश्चिमेकडे वळतात. 4. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात आग्नेयेकडून वायव्येकडे असते, नैऋत्येकडून ईशान्येकडे असते, ईशान्येकडून नैऋत्येकडे असते की वायव्येकडून आग्नेयेकडे असते. उत्तर असेल ई, ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. 5. गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात डॅश. विषुववृत्ताकडे वाहतात, 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात की 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. उत्तर ई, 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. प्रश्न दुसरा आहे, खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा. 1. नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावरून पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. उत्तर असेल नैऋत्य मोसमी वारे किंवा मान्सून वारे. 2. उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60 अंश उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यामुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. उत्तर ध्रुवीय पूर्व वारे. 3. डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात, तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याचवेळी डोंगर पायथ्याशी दरीखोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते. उत्तर दरीय वारे. प्रश्न तिसरा, पुढे हवेचा दाब व क्रमवार मिलीबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा. उत्तर आवर्ताची आकृती प्रत्यावर्ताची आकृती. प्रश्न चौथा, एकच भौगोलिक कारण लिहा. 1. विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो. उत्तर विषुववृत्ताजवळ गरम हवा सरळ वर चढत असल्याने आडवे वारे वाहत नाहीत. 2. उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. उत्तर दक्षिण गोलार्धात महासागरांचे क्षेत्र अधिक असल्याने वाऱ्यांना अडथळे कमी येतात. 3. उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात. उत्तर जमीन व समुद्र यांच्या तापण्याच्या व थंड हवाण्याच्या वेगात फरक असतो.
वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. उत्तर, हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते. प्रश्न 6वा आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? उत्तर, ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात, त्यामुळे तेथे तापमान खूप कमी असते. थंड हवा जड बनून खाली बसते, त्यामुळे त्या भागात उच्च दाबाचा पट्टा निर्माण होतो. 2. पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यावर कोणता परिणाम होतो? उत्तर, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे वाऱ्यांच्या दिशेत बदल होतो. यालाच कॉरिओलिस परिणाम म्हणतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात वारे उजवीकडे तर दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. 3. आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात? उत्तर, कमी दाबाच्या केंद्राकडे सर्व बाजूंनी हवा वेगाने वाहू लागते. पृथ्वीच्या परिवलनामुळे या वाऱ्यांची दिशा वळते, त्यामुळे वारे सरळ न वाहता चक्राकार फिरू लागतात. 4. आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. उत्तर, कारणे: एखाद्या प्रदेशात तापमान जास्त वाढल्यामुळे कमी दाब निर्माण होतो. सभोवतालच्या उच्च दाबाच्या प्रदेशातील हवा त्या भागाकडे वेगाने वाहते. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे गोलाकार फिरून आवर्त तयार होते. परिणाम: आवर्तामुळे जोरदार वारे वाहतात व मुसळधार पाऊस पडतो. समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होतात. शेती, घरे, झाडे व जनजीवनाचे मोठे नुकसान होते. प्रश्न 5वा. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. वाऱ्यांचे प्रकार: ग्रहीय वारे, हंगामी वारे, स्थानिक वारे. तर ग्रहीय वाऱ्याचे प्रकार आहेत पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. हंगामी वाऱ्याचे प्रकार मोसमी, नैऋत्य मोसमी वारे, ईशान्य मोसमी वारे. तर स्थानिक वाऱ्याचे प्रकार आहेत आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, धैर्य वारे, पर्वतीय वारे, मतलई वारे, खारे वारे.